पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांसाठी या 4 सापांचा मोठा धोका. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. पावसाळा सुरू होताच शेतकऱ्यांच्या शेतात हे महाराष्ट्रातील 4 विषारी साप दिसू लागले, ज्याने गेल्या 8 दिवसात 35 ते 40 हजार शेतकऱ्यांच्या अनेक केसेस समोर आल्या. आता हा जर साप दिसला तर सगळं सोडून पळून जा, कारण की गेल्या 8 दिवसात 35 ते 40 हजार घटना फक्त महाराष्ट्रामधून समोर आलेत. दरवर्षी पावसाळ्यामध्ये जेव्हा सापांची बिळं पाण्यानं भरतात तेव्हा ते कोरड्या आणि उबदार जागेच्या शोधात बाहेर पडतात, हे आपल्याला माहीतच आहे. पण यावर्षी हे 4 विशेष प्रकारचे साप बाहेर पडलेत. हे इतके भयानक आहे की जे चावता क्षणी 2 सेकंदाच्या आत त्या व्यक्तीचा अंत होतोय. माणसाला पाणी मागू देत नाही इतकं भयानक विषारी साप आहेत. या 4 पैकी कोणताही एक जरी साप दिसला तर नेमकं काय करायचंय या संदर्भात शेतकऱ्यांसाठी अतिदक्षतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की हे साप दिसले की ताबडतोब तिथून निघून जा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे 4 साप नेमके ओळखायचे कसे, हे 4 साप नेमके कोणते आहेत आणि जर चुकून एखाद्या सापानं तुम्हाला दंश केला तर तुम्हाला नेमकं करायचं काय आहे, या सूचना शेतकऱ्यांसाठी दिल्यात. चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. साप म्हटलं की भल्या भल्याला धडकी भरते, पण खास करून शेतकऱ्यांसाठी सापाच्या बाबतीतला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये नुकताच मान्सून सक्रिय झालाय. थोड्याफार प्रमाणात कुठे कुठे पाऊस पडलाय, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस आता सुरू आहे. पण दरवर्षी पावसाळ्यामध्ये सापांचे प्रमाण वाढतं. अगदी रस्त्यावर, शेताच्या बांधांवर, शेतात घरांमध्ये हे साप ठिकठिकाणी दिसायला लागतात. आता ही परिस्थिती सर्वसामान्य जरी असली तरी यावर्षी खूप भयानक इशारा देण्यात आलेला आहे. कारण की महाराष्ट्रातील सापांच्या जातीमधल्या 4 अशा जाती समोर आल्या, 4 असे भयानक साप समोर आले की यापैकी कोणताही एक साप जर तुम्हाला त्या ठिकाणी दंश केला तर तुम्हाला मोठा त्या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते. आता एक गोष्ट इथं समजून घ्या की सापाच्या बाबतीतला हा अलर्ट आता यावर्षी पूर्णतः रीतीनं देण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक सूचना देण्यात आली आहे की साप कसे दिसतात, याचा रंग कसा असतो हे ओळखायचे, याची माहिती देखील देण्यात आलेली आहे. यासोबतच हे साप जर तुम्हाला दंश झाला तर काय करायचं तेही सांगण्यात आलेलं आहे. पण आता ही माहिती समजून घेण्याआधी एक गोष्ट समजून घ्या. हा साप मुळातच लाजाळू जीव आहे. तो स्वतःहून कोणावरच हल्ला करत नाही. जेव्हा अनवधनानं आपला पाय त्याच्यावर पडतो किंवा त्याला भीती वाटते तेव्हा तो स्वसंरक्षणासाठी दंश करतो. जगात सापाच्या 3000हून अधिक जाती, पण त्यातल्या फक्त 15% विषारी आहेत. भारतात आढळणाऱ्या 300 पैकी फक्त 60 जाती विषारी आहेत. पण भारतातले 90% ज्या दुर्घटना होतात त्या 4 प्रमुख सापांमुळे होतात. मग कोणते आहेत ते 4 साप जे शेतकऱ्यांसाठी अतिशय धोक्याचे आहेत? काय शेतकऱ्यांना त्या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे पहा. सापाच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येकाने तर पहाच, पण आमचं तुम्हाला निवेदन आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जगातील सगळ्यात जास्त विषारी साप आता महाराष्ट्रात दिसू लागले. 4 विषारी साप हे दिसता क्षणी पळून जा. यापैकी तुम्हाला कोणत्याही एखाद्या सापाचा दंश झाला तर तुमचा मृत्यू अटळ. जगातील सगळ्यात विषारी साप 4 जे आहेत ते महाराष्ट्रात आहेत. त्यातला पहिला साप कोणता आहे, तो कसा ओळखायचा आणि त्याचा दंश झाल्यास काय करायचं हे आपण जाणून घेणार आहोत. यातला 4थ्या सापाची माहिती घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की तो साप असा आहे ज्यानं 2 सेकंदाच्या आत तुमचा अंत होते. महाराष्ट्रातील 4 विषारी साप, ज्यातील पहिला साप जर चावला तर त्या व्यक्तीचा अंत 30 मिनिटात होतो. दुसरा साप त्याच्यापेक्षा जर चावला तर 15 मिनिटाचा वेळ असतो. तिसरा साप अतिशय विचित्र आहे. तो घरात गुपचूप येऊन चावा घेतो आणि जो चावल्यास 5 मिनिटात मृत्यू होतो. पण 4था साप इतका जबरदस्त आहे की तो इतक्या कमी वेळात त्या ठिकाणी घटना घडते की कोणाला पापणी लावायच्या आत त्याचा जीव जाऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं भयानक 4 नंबरचा साप आहे. हे साप कसं ओळखायचं, याच्यापासून कसा जीव वाचवायचा, सगळी माहिती देते. आता 1 नंबरचा साप जो तुमच्या परिचयाचा आहे, ज्याचं नाव आहे, इंग्लिशमध्ये तुम्ही ऐकलं असेल इंडियन कोब्रा, याला म्हणतात नाग. आता हा नाग जो आहे हा जन्मतः विषारी असतो. याचे छोटो पिल्लू जरी असलं तरी देखील ते अतिशय जहरी आणि त्याच्यात विष असतं. याची वैशिष्ट्ये जर बघायला गेलं तर लांबी 5 ते 6 फुटापर्यंत असू शकते. याचं डोकं शरीरापासून वेगळ्या आकाराचा असल्याचं लक्षात येतं. याचा मुळात रंग गव्हाळी पिवळसर किंवा गडद तपकिरी कलरचा असतो. याच्या फणामध्ये मोडी लिपीतला 10चा आकडा असतो. फणा उभारल्यानंतर तो आकडा आपल्याला स्पष्टपणे दिसतो. काही भागांमध्ये हे आकडे वेगळे असतात तर काही नागांमध्ये नसतात. नागाची एक विशेष बाब म्हणजे तो चावण्याआधी फणा उगारून फुत करतो, एक चेतावणी देत असतो. ही चेतावणी दिल्याशिवाय तो चावत नाही. अगदी कमी केसेसमध्ये किंवा 1 ते 2% कमी केसेसमध्ये तो चेतावणी न देता चावलेला आहे.
त्यामुळे नागापासून नेहमी दूर राहा. या नागाच्या एका चाव्यामध्ये 170 मिलीग्रॅम इतकं विष असतं. नागामध्ये एक विशिष्ट प्रकारचं विष असतं ज्याला न्यूरोटॉक्सिक पॉइझन म्हणतात. न्यूरोटॉक्सिक म्हणजे आपली जी चेतासंस्था आहे तिच्यावर अटॅक करणारे हे विष. आपली नर्वस सिस्टीम, आपली मज्जासंस्था हे चावल्यानंतर पूर्णतः निकामी होते. हा नाग जर आपल्याला चावला तर चावलेल्या ठिकाणी सूज, तर काही ठिकाणी त्या व्यक्तीला पॅरालिसिस किंवा अर्धांगवायू होतो. त्याची हालचाल बंद होते आणि काही काळानंतर लवकरात लवकर दवाखान्यात नेलं नाही तर काही तासाच्या आत त्याचा अंत होतो. आता याची वाचण्याची जी शक्यता आहे ती शक्यता म्हणजे 50 ते 60%. आता नागाचा विषय संपला. दुसरा विषय तो आहे दुसऱ्या सापाचा, सगळ्यात भयानक आहे. पहा, आता जो दुसरा साप आहे तो कुठलीही चेतावणी न देता चावतो. अगदी शांत तो चावा घेतो आणि चावल्यावर समजत देखील नाही की तो चावला. इतका भारी की एखादा डास चावल्यासारखं किंवा एखादा मुंगी चावल्यासारखं आपल्याला वाटतं. हा सगळ्यात भयानक साप आहे. सर्वाधिक मृत्यू याच्यामुळे होतात आणि महाराष्ट्रात 8 ठिकाणी हा साप दिसतो, ज्याचं नाव आहे मण्यार किंवा याला इंग्लिशमध्ये कॉमन क्रेट म्हणतात. हा सगळा जीवघेणा साप, कारण की हा प्रामुख्याने रात्री बाहेर पडतो, झोपलेल्या लोकांना शिकार बनवतो. बरीच उदाहरणं आहेत या सापाची. जर वैशिष्ट्य ओळखायची, जर लक्षण बघायला गेलं तर याची लांबी कमी असते, 2 ते 3 फुटांपर्यंतच लांबी असते. गुळगुळीत चमकदार याचे खवले असतात. डोक्यापासून शेपटीपर्यंत खवले असतात. त्याचे खवले षटकोनी मोठे गडद निळसर तपकिरी कलरचे असतात. त्याचा कलर शरीरापासून मानेपर्यंत शेपटीपर्यंत पांढऱ्या समांतर जोड्या त्याच्या अंगावर असतात. हा साप चावल्यानंतर वेदना कमी होतात. अगदी डावा मुंगी चावल्याप्रमाणे वेदना होतात. झोपेत असणाऱ्या व्यक्तीला हा जर साप चावला तर त्याला चावलेलं कळतही नाही आणि त्यामुळे कुठलीही चेतावणी हा साप देत नाही. यामुळे याच्यामध्ये दगावण्याची शक्यता 70 ते 80% असते. आता यानंतर सगळ्यात बदनाम साप जो आहे तो बऱ्याच लोकांना ओळखता देखील येतो आणि ज्याची संपूर्ण महाराष्ट्रभर भीती आहे त्याला मराठीत म्हणतात घोणस, इंग्लिशमध्ये रसेल्स वायपर म्हणतात. रसेल्स वायपर याची प्रमुख ओळख म्हणजे हा त्रिकोणी भाल्यासारखा तोंड अंगावर असणारी मण्यारची रांग. ही या सापाची लक्षणं. अजून जर बघायला गेलं तर याची लांबी 4 ते 5 फूट, अगदी स्थूल गोलाकार, पातळ आणि आखूड शेपटी, त्रिकोणी डोकं असतं. तपकिरी रंग, शरीरावर पांढरी किनार, गडद तपकिरी काळसर अंडाकृती ठिपके, याच्या 3 रांगा असतात. याच्या ठिपक्यामध्ये गडद काळे ठिपके, ओठाचा आणि पुढचा भाग जो रंग आहे तो पांढरा असतो. या सापाचा धोका खूप असतो. हा घट्ट वेटोळे करून बसतो आणि कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढतो. या सापाचं विष अगदी वेगळ्याच प्रकारचं हिमोटॉक्सिन्स प्रकारात मोडतं. याच्या एका चाव्यामध्ये 150 ते 250 मिलीग्रॅम हा माणसाच्या शरीरात विष सोडतो. हिमोटॉक्सिन नावाचं जे विष आहे ते आपल्या शरीरात गेल्यास रक्त गोठायला सुरुवात होते आणि माणसाचा जो अंत आहे तो 45 मिनिटात होतो. आता यातला सगळ्यात भयानक आणि चौथा विषारी साप आहे, हा सगळ्या सापांचा बाप आहे, तो म्हणजे फुरसं. याला इंग्लिशमध्ये सॉफ्ट स्केल्ड वायपर म्हणतात. महाराष्ट्रात हा डोंगराळ खडकाळ भागामध्ये आढळतो. या सापाचा जो शरीराचा आकार आहे, जे पॅटर्न आहे, तो घोणसारखा असतो. आकारानं फुरसे हा साप छोटा. त्याची वैशिष्ट्य बघायला गेलं तर लांबी अतिशय कमी, 1.5 ते 2.5 फूट. रंग तपकिरी फिकट पिवळसर किंवा वाळूसारख्या, पाठीमागच्या दोन्ही बाजूवर एक फिकट पांढरी नागमोडी रेषा. त्याचं डोकं त्रिकोणी असतं. त्याच्या अंगावर एक बाणासारखी स्पष्ट खूण असते. तो ज्यावेळेस चेतावणी देतो त्यावेळेस त्याच्या अंगावरचे खवले एकमेकांना घासतात. ज्यावेळेस ते खवले घासतात तेव्हा गरम तव्यावर जसं पाणी टाकल्यावर आवाज येतो तसा आवाज येतो. त्याच्या मुद्रेत तू चावण्याची शक्यता असते. साधारणपणे याचा एकाच चाव्यात 20 ते 70 मिलीग्रॅम इतकं विष असतं. माणसाच्या मृत्यूसाठी त्याचं 5 मिलीग्रॅम इतकंच विष पुरेसं आहे. याच्यात न्यूरोटॉक्सिन, हिमोटॉक्सिन आणि सायटोटॉक्सिन असे 4 ते 5 प्रकारचं विष असतं आणि त्यामुळं हा अतिशय भयानक साप असतो. हा साप एकदा जर चावला तर पाणी मागू देत नाही. तर अशा प्रकारच्या सापांचा सामना झाला तर ताबडतोब तिथून निघून जाण्याचा सल्ला त्याच्यामध्ये दिलेला आहे. जर यांचा सर्पदंश झाला तर ताबडतोब जवळच्या दवाखान्यामध्ये जाणं खूप गरजेचं असतं. ही माहिती ऐकून तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा.